चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहिती असेलच की उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे। तर गुरुपुष्यामृत योगावरती आपणास माहिती असेल की काल मी तुम्हाला 12 वातींची म्हणजेच आपल्याला 24 दिवसांची 12 वातींची सेवा, जी लक्ष्मीकारक सेवा आहे, आर्थिक समस्या आर्थिक लक्ष्मी प्राप्तीची ती सेवा आहे, जी भरपूर जण करतात, भरपूर लोकांना अनुभव सुद्धा आलेला आहे, मला सुद्धा आलेला आहे। म्हणून त्यावरती ती सेवा करून मी नक्कीच अनुभूती घ्या आणि याच्यावरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपला काल चॅनलवरती आलेला आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। ती तर एक सेवा आहेतच, पण आज आपण पाहणार आहोत की नक्कीच आपल्याला गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार आहे, योग अत्यंत छान जुळून आलेला आहे। या दिवशी जर नक्कीच आपलं जर आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्याला सांगितलं की तुमचा गुरुबळ जो आहे किंवा गुरु तुमचा कमकुवत आहे, मजबूत नाही आहे, तर नक्कीच तो गुरुबळ मजबूत होण्यासाठी, गुरुकृपा म्हणजेच आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्याला अखंड प्राप्त होण्यासाठी आणि सोबतच लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी, म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या सुटण्यासाठी उद्या आपल्याला एक अत्यंत साधी सोपी पण सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। कारण की असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योग हा सारखा येत नाही, कधीतरी येत असतो, दुर्मिळ हा योग असतो। आणि सोबतच या योगावरती आपण जे काही उपाय, तोडगे, सेवा या काळामध्ये ज्यावेळेस करू ते नक्कीच आपल्यासाठी खूप छान आणि फलदायी ठरत असतात। तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आपल्याला आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी, गुरूंचा आशीर्वाद, अखंड कृपा प्राप्त होण्यासाठी, सोबतच लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी काही सेवा घेऊन आली आहे। त्या सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, उद्या आहे गुरुवार, उद्या आहे 24 जुलै 2025 गुरुवार। तर उद्या गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे। सोबतच उद्या दर्श अमावस्या, म्हणजे ज्याला आपण खूप जण गटारी अमावस्या म्हणतात, पण त्याला गतहारी अमावस्या ती आहे उद्या। उद्या आपल्याला दिव्यांची आवस म्हणजे दीपपूजन देखील उद्या करायचं आहे। आपल्याला माहिती असेल की आज म्हणजेच आता 24 तारखेच्या पहाटेपासूनच अमावस्येला सुरुवात होईल आणि उद्या दिवसभर अमावस्या असणार आहे, ते 25 तारखेच्या पहाटेपर्यंत असणार आहे, 1:30-2:30 वाजेपर्यंत। आणि सोबतच आता गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। आणि अजून एक सांगेल तुम्हाला, इथे नोटीस करेल की दीप अमावस्येला दीपपूजन कसं करावं, दिव्यांची आरती, नामावली कशी पठण करावी, कोणती आहे, याबद्दल देखील आपला व्हिडिओ आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही जाऊन तो चेकआउट करू शकता। सविस्तर त्यात दाखवलेला आहे कशा प्रकारे पूजा मांडणी करायची असते ती। तर आता सगळ्यात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजेच काय, तर उद्या गुरुपुष्यामृत योग आहे। आपणास माहिती असेलच की गुरुपुष्यामृत योग केव्हा तयार होतो, ज्यावेळेस, तर आपल्याला माहिती असेलच की आपल्याला गुरुपुष्यामृत योग केव्हा येत असतो। असा हा दुर्मिळ योग आहे, पण केव्हा येत असतो, तर ज्या वेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, तर हे दोन नक्षत्र मिळून, नक्षत्र आणि गुरुवार एकत्र आलं तर गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो। अत्यंत शुभदायी, पुण्यदायी आणि म्हणेल की मी आरोग्यदायी आणि लक्ष्मीकारक असा हा योग असतो। म्हणून तुम्हाला सांगते की ज्या वेळेस उद्या गुरुपुष्यामृत योग सुरू होईल, तो सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत ज्या काही तुम्हाला सेवा, उपाय, तोडगे करता येते, सगळ्या काही तुम्ही नक्कीच करा। लक्ष्मी प्राप्तीच्या नक्कीच तुम्हाला अनुभूती खूप छान प्रमाणात येऊ शकते। आणि गुरुपुष्यामृत योग पाहायला गेलं तर बाकी सगळ्या कार्यांसाठी खूप शुभ मानला जातो, फक्त विवाह कार्य सोडून तो विवाह कार्य त्या दिवशी केलं जात नाही। कारण की याची मान्यता आहे की प्रभू श्री रामचंद्रांचा विवाह त्या गुरुपुष्यामृत योगावर झाला होता आणि त्यानंतर त्यांना म्हणतात की देवाला सुद्धा संसाराचा उपभोग व्यवस्थित घेता नाही आला, त्यांना वनवास भोगावा लागला, भरपूर अडचणी त्याच्यावर त्यांना आल्या। म्हणून अशी मान्यता निर्माण झाली की गुरुपुष्यामृत योगावर विवाह कार्य करू नये। म्हणून बाकी सर्व काही आपण करू शकतो, सोनं चांदी खरेदी करू शकतो, बाकी इतर गोष्टी सुद्धा खरेदी करू शकतो। या योगावरती लहान मुलांना सुवर्ण प्राशन सुद्धा देण्याची प्रथा आहे गुरुपुष्यामृत योगावरती। तर अशा प्रकारच्या सर्व काही गोष्टी आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर करता येतात। पण सोबतच आपण सर्व काही करणार आहोतच, पण गुरुपुष्यामृत योग उद्या ज्या वेळेस ठीक दुपारी 4:44 गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे। तर गुरुपुष्यामृत योग सुरू झाल्यापासून तो शुक्रवारी पहाटेपर्यंत तो असणार आहे गुरुपुष्यामृत योग। तर आपल्याकडे वेळ आहे बघा, कधीपासून, उद्या 4:44, दुपारी 4:44 म्हणजे 4:45 वाजल्यापासून आपल्याकडे भरपूर असा वेळ आहे। आपण ज्या काही जमतील त्या सगळ्या लक्ष्मीकारक सेवा, उपाय, तोडगे यावेळेस करायचे, सेवा करायच्या आहेत। तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छिते, गुरुबळ मजबूत होण्यासाठी, सोबतच गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, सगळ्यांना एक खूप मोठा प्रश्न पडतो म्हणजेच काय, लक्ष्मी प्राप्तीचा। तर ती लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी अत्यंत सर्वात स्वामींना आवडती आणि सगळ्यात प्रभावी, आयुष्याचं सोनं करणारी सेवा म्हणजेच काय, तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये आता असेलच। तर म्हणून सांगते की उद्या गुरुवार आहे, योगायोगाने, आणि गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे आपण सगळ्या काही बाकी सेवा करा। जे तुम्हाला दिव्यांची सेवा सांगितली 12 वाती, ती सुद्धा तुम्ही उद्यापासून सुरुवात करा, सगळं काही करा। उद्या दिव्यांची आवस म्हणजे दीपपूजन, सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला। पण सोबतच आपल्याला
ही अत्यंत प्रभावी अशी गुरुपुष्यामृत योग सुरू झाला की आपला श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचा एक पूर्ण पाठ आपल्याला करायचा आहे। नक्कीच करा, कारण की अतिशय छोटे छोटे साधे असे सोप्या भाषेतले अध्याय याच्यामध्ये आहेत। फक्त 16, 17, 18 थोडासा जास्त पण नाही, थोडासाच म्हणेल मी, थोडेसे आहेत त्याच्यामध्ये मोठे, पण 1, 2, 3 तर 5 मिनिटात वाचतील अशा प्रकारचे हे अध्याय आहेत। म्हणजे पूर्ण 9 अध्यायापर्यंत खूप छोटे छोटे अध्याय आहेत। तर नक्कीच उद्या या पाठाचं उद्या पूर्ण पाठ एका घरामध्ये झालाच पाहिजे। तुम्हाला शक्य नाही तर घरात इतर व्यक्तींकडून करून घ्या। गुरुपुष्यामृत योग आहे, अत्यंत दुर्मिळ असा योग आहे, लक्ष्मीकारक, परत सांगेल आरोग्यदायी, पुण्यदायी, नंतर सोबतच तुम्हाला फलदायी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला लक्ष्मीकारक असा योग आहे, म्हणून तुम्हाला सांगते आहे। तर यावरती तुम्हाला एका बैठकीमध्ये श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचा पाठ नक्की करायचा आहे। सोबतच तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे, 11 माळी। आता तुम्ही म्हणताल की ही सेवा आहे का? ही सेवा तर आहेच, पण नित्य सेवा नाही बरं का। नित्य सेवा तुम्हाला दिवसभरात इतर वेळेस ती पूर्ण करायची आहे, पण गुरुपुष्यामृत योग आहे, गुरुवार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा योग असतो। त्यामुळे यावेळीस आपण जर आपल्या म्हणतात ना किंवा जर आपल्या पत्रिकेमध्ये जर गुरुबल मजबूत असेल तर आपण आपल्या आयुष्यातील सगळ्या काही गोष्टींमध्ये यश मिळवू शकतो। आपले आपोआपच आपले सगळं कामी मार्गी लागतात आणि सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित होतं, कारण की गुरूंचा आशीर्वाद जर पाठीशी असेल, गुरुबल मजबूत असेल आपल्या पत्रिकेमध्ये, तर सगळं काही व्यवस्थितच होणार, हे 100% शाश्वती आहे। म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच उद्या गुरुवारी श्री स्वामी चरितामृत ग्रंथाचा पाठ करायला विसरू नका। 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये करायचे आहेत, स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसूनच, आणि सोबतच 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप देखील करायचा आहे। नक्कीच करा, मी खरंच सांगते, गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला की आपोआपच लक्ष्मी प्राप्ती देखील होत असते। म्हणून फक्त लक्ष्मीची सेवा करू नका, तिच्या मागे पळू नका। गुरूंचा आशीर्वाद, पित्रांचा उद्या अमावास्या देखील आहे बरं का, त्यामुळे उद्या अमावास्या असल्यामुळे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ ज्या काही सेवा त्या सुद्धा करायच्या आहेत। म्हणजेच काय, तर उद्या आपल्याला हवन तर्पण जर घरामध्ये करता आलं, कारण की मोठी अमावास्या आहे, त्यामुळेच तुम्हाला सांगते श्रावण सुरू होणार आहे आपल्याला, त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते किंवा घरामध्ये उद्या सकाळी उठल्या आपल्याला काय करायचं आहे, हवन तर्पण मिश्रांकडून करून घ्या। पितृतुष्टीकारक स्तोत्र, हे जे स्तोत्र आहे ते पठण करा। महिला सुद्धा हे पठण करू शकतात। हात जोडायचा, म्हणजे आंघोळ झाली सकाळी सकाळी की आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून, आपल्या घरामध्ये ज्या साईडला दक्षिण दिशा असेल त्या साईडला तोंड करून हात जोडून आपल्याला डोक्यावरती पदर घेऊन आपला पितृतुष्टीकारक स्तोत्र आणि पितृस्तुती हे स्तोत्र दोन्ही म्हणायचे आहे। ज्यांना हवन करता येईल त्यांनी हवन युक्त हे स्तोत्र पठण करा, नक्कीच करा। मिस्टरांनी केलं तर वाचलं, हवन केलं तर अतिशय उत्तम, नाही वेळ असेल त्यांना सकाळी लवकर जायचं असेल तर नक्की सांगेल की महिलांनी जरी वाचलं तरी सुद्धा चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला घरातल्या कर्त्या पुरुषांनी, जर तुमच्या घरामध्ये सासू सासरे वारले असतील, नसतील, समजा दोन्हीपैकी एक जण नसेल, एक जण जर वारलं असेल तर नक्कीच त्यांच्या प्रीत्यर्थ तुम्हाला देखील हिरण्यदान द्यायचं आहे। हिरण्यदान नक्कीच उद्या द्यायला विसरू नका, कारण की अमावस्याच्या दिवशी जर आपण पित्रांनी स्मरणार्थ ज्या काही सेवा करू तर त्या सगळ्या काही फलद्रूप ठरतात। आपल्या जर आपल्याला प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा आपला कमी होतो, त्याचा त्रास कमी होतो। हळूहळू जर ह्या सेवा आपण प्रत्येक अमावस्याला करत गेलो, रोज पंचमहायज्ञ करणं सुद्धा तेवढंच आपल्याला कर्मप्राप्त आहे, कारण की रोजच्या पंचमहायज्ञाने सुद्धा प्रखर पितृदोषाचे प्रमाण कमी होतात। आणि अमावस्येला सुद्धा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ नैवेद्य ठेवणे, ठीक दुपारी 12 वाजता दही भाताचा थोडेसे काळे तीळ टाकून तुम्ही नैवेद्य 12 वाजता ठेवा कावळ्यासाठी, किंवा तुम्ही अंगणामध्ये ठेवा, किंवा तुम्ही बाहेर ठेवून द्या, जेणेकरून ते प्राणी येऊन ते खातील किंवा पक्षी येऊन खातील। अशा प्रकारे पित्रांच्या स्मरणार्थ या सर्व सेवा करायला विसरू नका। आणि ठीक दुपारी 12च्या अगोदर किंवा 12 वाजता हिरण्यदान आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी जाऊन एका मंदिरातल्या पुजाऱ्याला ते द्यायचं आहे। म्हणजेच काय, हिरण्यदान म्हणजे काय, 11 रुपये दक्षिणा, एक जानवं जोड आणि 1.25 पावशेर पेढे हे आपल्याला त्यांना द्यायचे आहेत आपल्याकडून खरेदी करून। आणि त्यांच्याकडून कुठलाही प्रसाद घ्यायचा नाही, तिथे फक्त म्हणजे आपल्याला आशीर्वाद त्यांच्याकडून घ्यायचा आणि परत घरी यायचं आहे, आणि घरीच यायचं आहे, इकडे तिकडे कुठे जायचं नाही। घरी यायचं, घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही स्वामींच्याकडे मुजरा करायचा आहे। हे झालं हिरण्यदान। ठीक दुपारी 12 वाजता उद्या नक्कीच सांगेल मी, नक्कीच उद्या पित्रांना उद्या तुम्ही दही भात आणि त्याच्यावरती काळ्या तिळांचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही आहे, ही सुद्धा सेवा करायची आहे। जर तुम्हाला कोणाला जीव घालता तर जीव सुद्धा तुम्ही पित्रांच्या स्मरणार्थ घालू शकता,
कारण की असे मान्यत आहे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपले जे काही पितर आहेत ते आपल्या प्रवेशद्वारावरती सकाळी सकाळी येत असतात आणि पाहत असतात की आपले जे काही वंश आहेत ते आपल्यासाठी काय काय गोष्टी करत आहेत, आपल्या स्मरणार्थ काय दान धर्म करत आहेत, त्या सर्व गोष्टी पाहत असतात. त्यामुळे अमावस्येत दान धर्म जर त्यांचे प्रित्यर्थ करतात ते सुद्धा करा. कारण की मी खरंच सांगते आपल्या आयुष्यामध्ये गुरूंनी सुद्धा सांगितलं आहे, स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे, ज्या वेळेस तुमचे पितर तुमच्याकडून तुष्ट होतील म्हणजे तृप्त असतील, तुमची कुलदेवी कुलदैवत तुमच्याकडून प्रसन्न असतील, तुम्ही त्यांच्या सेवा करत असाल, त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद मिळत असेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही जर गुरूंची सेवा केली तरच गुरु तुमच्या सगळ्या काही सेवा म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतात. पण कारण की कसं होतं खूप जण काय करतात गुरूंची सेवा करतात पंचबाहेरनं करत नाही, अमावस्येला पितरांच्या स्मरणात काही सेवा करत नाही, फक्त पितृपक्ष आला की त्याच वेळेस फक्त जेव घालायचं संपला. पुन्हा कुठल्या वर्षभर त्या पितरांच्या स्मरणात काही सेवा करायची नाही, कुलदेवी कुलदेवताला जायचं नाही, त्यांचा मान सन्मान करायचा नाही, मूळ सणामध्ये त्यांचा मान सन्मान न करणे, ओटी न भरणे, ह्या ज्या गोष्टी आहेत, कुलदेवीचे पाठ घरामध्ये न करणे, त्यांच्या प्रित्यर्थ कुलदेवी कुलदेवतांच्या प्रित्यर्थ कुठे नामस्मरण न करणे, ह्या सगळ्यामुळे आपल्याला दोष लागतो. त्यामुळे कुलदेवी कुलदेवत प्रसन्न नसतील तर घरामध्ये शुभ कार्य घडत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह कार्य होत नाही, नोकरी प्राप्ती होत नाही, आर्थिक उत्कर्ष घराचा होत नाही. पितरांचा आशीर्वाद सोबत नसेल तर प्रखर पितृदोष मागे लागतो. मी खरं सांगते, नको नको करून सोडतो, अक्षरशः वेळ लावून सोडतो त्या घरातल्या माणसांना आणि अधोगतीकडे घेऊन जातं. म्हणून सांगते की रोज पंचबाहेरनं करत चला, 5 कामे करत चला आणि प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपल्या जे काही पितर आहेत त्यांचे प्रित्यर्थ सेवा करत चला. कारण की खरंच सांगितले तुम्हाला ह्या तिघांचा आणि ह्या आपल्या गुरूंचा चौघांचा आशीर्वाद सोबत असेल आणि सोबत आपण ज्या काही नित्य सेवा करू, पारायण करू किंवा जे काही उपाय तोडगे करू लक्ष्मी प्राप्तीचे, ते सगळे काही फलदायी ठरत असतात. म्हणून मी खूप वेळेस सांगते, जीव तोडून सांगते की बा तुम्ही उपाय तोडगे करा, लक्ष्मी प्राप्ती करा, पारायण करा, मोठे मोठे पारायण करा, चालेल, पण आपली नित्यसेवा कधीच सोडू नका. कधीच नित्यसेवेनेच तुमचे 100 पैकी 90% प्रश्न मार्गी लागत असतात. आणि सोबत पंचमाहायज्ञ कुलदेवी कुलदेवतांची जे काही सेवा असेल, त्यांचा मान सन्मान असेल, पितरांची सेवा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरतीच त्या सगळ्या काही ठाण मांडून बसलेल्या आहेत. मेन गाभा आहे आपल्या सेवेचा. म्हणून सांगते 365 दिवस सुतक विटाळ मासिक धर्म सोडला तर नक्की सांगेल की कधीच सेवा सोडू नका आणि सेवेमध्येच राहा. आपोआपच स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये एवढा उत्कर्ष करतील, एवढी प्रगती करतील तुमची की तुम्ही ओळखू सुद्धा म्हणजे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की अरे आपण कुठे होतो आणि कुठे आलो, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या सुद्धा शक्य होतील फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने, नामस्मरणाने. बस तुम्ही तेवढंच करा. चालता बोलता स्वामींचं नामस्मरण देखील सुरू ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की उद्या गुरुपुष्यामृत योग ज्यावेळी सुरू होईल त्या सुरू झाल्यापासून तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर करा, सोबतच आपल्या गुरूंच्या प्रित्यर्थ गुरुबल मजबूत होण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ नक्की करा. नित्यसेवा पण करायची आहे आणि सोबतच आपल्याला हा पाठ केल्यानंतर 11 महिने श्री स्वामी समर्थ जप सुद्धा करायचा आहे. नक्कीच करा, अनुभूती घ्या. कारण की स्वामींचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद सोबत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत. ही नक्कीच एक अनुभूती आहे सगळ्या गोष्टींची. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.